नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये होणार मोठी वाढ. या 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारची राज्यसभेतून मोठी अपडेट. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये होणारी ही वाढ काय असणार आहे व या 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारची राज्यसभेत मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये होणार मोठी वाढ. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारची राज्यसभेत मोठी अपडेट. पहा, 8 पे कमिशन न्यू अपडेट. देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाचे अधिकृतपणे गठन झाले असून गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2025 रोजीच याची अधिसूचना जारी करण्यात आली होती, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे. याच निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा पुढे, 18 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की आयोगाला आपला सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. 18 महिन्याच्या कालावधीनुसार आयोग 2027 मध्ये सरकारला आपल्या शिफारसी सोपवेल. आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासाठी 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बघा, आयोग नेमकी कशाची समीक्षा करणार? पुन्हा प्रश्नचिन्ह. बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे की 8th पे कमिशन म्हणजे 8वा वेतन आयोग नेमकी कशाची समीक्षा करणार आहे? तर 8वा वेतन आयोग केवळ पगारच नाही तर खालील जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती देखील आपला अहवाल तयार करणार आहे. पहिलं आहे वेतन रचना. बघा, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुधारणा. दुसरं आहे भत्ते म्हणजे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांचे पुनरावलोकन करणार. तिसरं आहे पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार. चौथं आहे सेवेच्या अटी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपातील बदल आणि अटीचे विश्लेषण. बघा, नेमकं बँक कर्मचाऱ्यांचे काय होणार आहे? अनेक बँक कर्मचाऱ्यांना असे वाटते की त्यांनाही या आयोगाचा लाभ मिळेल. मात्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. बँक कर्मचाऱ्यांचे पगार इंडियन बँक्स असोसिएशन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील द्विपक्षीय कराराद्वारे ठरवले जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र वेतन सुधारणा ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते. बघा, सरकारी तिजोरीवर किती भार पडणार? पुन्हा प्रश्नचिन्ह. 8व्या वेतन आयोगामुळे सरकारवर किती आर्थिक बोजा पडेल या प्रश्नांवर उत्तर देताना सरकारने सांगितले की सध्या याची नेमकी आकडेवारी सांगणे शक्य नाही. आयोगाचा अंतिम अहवाल आणि त्यांच्या शिफारसी हे आल्यानंतरच वास्तविक आर्थिक भाराचे चित्र स्पष्ट होईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारची राज्यसभेत मोठी अपडेट आहे. म्हणजेच पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये या ठिकाणी मोठी वाढ होणार असल्याची अपडेट राज्यसभेत मांडण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.